पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। अध्यास या चिंतनाचा विषय चाललेला आहे। अध्यास म्हणजे काय या संबंधी थोडाफार विचार सुरुवातीला सांगितला। या सगळ्यामध्ये मुख्य कारण कोण आहे तर माया आहे। ती आवरण घालते। ते आवरण सत आणि असत दोन्ही नाही, म्हणून सतासत विलक्षण, सत आणि असत ह्याच्यापेक्षा विलक्षण असणारी ती माया। आणि ते सगळं आपला काय आहे अध्यासाचा व्यवहार तिच्याकडूनच होतो। आता पुढं सांगतात की कोणालाही भ्रम होऊ शकेल। तो काही अडाणीच मनुष्य असला पाहिजे, बोळसर असला पाहिजे किंवा काही असं नाही, चांगला व्यवहारी असू द्या, शिकलेला असू द्या, विचारी असू द्या, त्यालाही भ्रम होऊ शकतो। पण हे भ्रम तात्कालिक असतात। ते थोड्या अवकाशातच मिथ्या ठरून भ्रमनिवृत्ती होता येते। या उत्पत्तीचा आपल्याला काय उपयोग? आता काही भ्रम कसे तेवढ्या पुरते म्हणजे तात्कालिक आहेत आणि ते थोड्या वेळानंतर त्यांचं काय आहे भ्रमनिरास होतो, भ्रमनिवृत्ती होते। पण असे जे उत्पन्न झाले त्याने काय आहे, आपल्या कोणत्या गोष्टीची या प्रक्रियेचा संबंध घेता येतो याचा विचार केला पाहिजे। नाहीतर एवढ्या क्लिष्ट विषयात बुद्धी खर्च करून मेंदूला शीण का द्या? आता एकंदरीत काय प्रक्रिया ह्याच्याविषयी ते सविस्तर विचार करायचा आहे। नसेल तर हा विषय क्लिष्ट आहे आणि ह्या क्लिष्ट विषयाच्या ठिकाणी निष्कारण बुद्धी का खर्च करायचे? मग नावेत बसलेल्यास नाव स्थिर आहे व झाडे पळतात असा भ्रम होतो। आभ्राच्छादित आकाशात आभ्राचा वेग चंद्रावर व चंद्राचे स्थिरत्व आभ्रावर असा अन्योन्याध्यास होतो। मोठ्या माणसाच्या भीती दाखवण्याच्या वर्णन वाक्यावरून खोलीतील कल्पित बागुलाचा मुलाला भ्रम होतो। पण हे भ्रम अज्ञानाच्या भूमिकेवर होत असतात। आता भ्रमचे काही थोडेसे प्रकार दाखवले की जसं नाव चालली म्हणजे नाव स्थिर आहे आणि आजूबाजूचे झाडं पळतात असं वाटतं। रेल्वे चालत असतानाही झाडं पळतात असं वाटतं आणि आपली गाडी उभा आहे दुसरी गाडी चालली तर आपली गाडी चालली असा सुद्धा थोडा भ्रम होतो। याचबरोबर चंद्र आणि ढग, चंद्र वेगाने पळत आहे असा काय आपल्याला अध्यास होतो किंवा भ्रम होतो, कारण ढग पळत असतात। असं सगळं आत्तापर्यंत झालं। तसंच मुलांना सुद्धा या खोलीत बागुलबो आहे असं जे म्हटलं तोही भ्रम खरा वाटतो। आता त्यांनी दाखवलं हे सगळे भ्रम अज्ञानाच्या भूमिकेतून होतात। हे मोठ्या माणसास म्हणजे विचारवानास पटते। चंद्राचे पळणे किंवा नदीकाठच्या झाडांचे पळणे मोठ्या माणसास दिसतच नाही असे नसून दिसले तरी विचारद्वारा विद्यावृत्तीने ते मिथ्या दृश्य आहे हे लक्षात येते। आता जे विचारवान असतात त्यांनाही भ्रम होतो, पण लगेच त्यांच्या विचारानं ते त्या ठिकाणच्या भ्रमाला काढून टाकतात किंवा भ्रमनिवृत्ती होते। त्यांना हे कळतं की ही झाडं पळत नाहीत, आपली नाव चालली, चंद्र नाही ढग पळतात हे त्यांना कळत असतं। पाण्याच्या काठी उभा राहून
पाण्यात प्रतिबिंब पाहत आहे. वाऱ्याने लाटा उठत नाहीत तोपर्यंत प्रतिबिंब स्पष्ट व निश्चल दिसते. पुढे वारा सुटला, लाटा उठल्या, मी निश्चल आहे हे ज्ञान कायम आहे. प्रतिबिंब लाटामुळे लाटाबरोबर खाली वाहते हे दृश्य दिसते. मी निश्चल, तसे माझे प्रतिबिंबही निश्चल राहणारच आहे हे कोणाच्याही लक्षात येते. आता त्यात त्यांनी प्रश्न केला, हे कोणाच्या लक्षात येते? आता एकंदरीत पाण्याच्या कडेला आपण उभा राहिलो तर नदीचं पाणी वाहत असतं, पण कधीकधी तलावाच्या कडेला स्थिर असलो तर त्यात आपलं प्रतिबिंब दिसतं. पण तेवढ्यात वारा सुटला तर लाट येते आणि आपलं प्रतिबिंब खालीवर होतं आहे असं वाटू लागतं. त्याच्याबरोबर काय आहे की मग लक्षात येतं की पाणी हलतं आहे, आपण स्थिर आहे. आपण स्थिर आहे त्या अर्थी त्यातलं प्रतिबिंब स्थिर असलं पाहिजे. प्रतिबिंब चंचल की लाटामुळे पाणी चंचल, कोणी विचार केला आहे? हाही भ्रमच आहे. आता त्यातलं पाणी चंचल आहे का प्रतिबिंब चंचल आहे याचा विचार जर नसेल तर मग हा भ्रमच आहे. प्रवचनकाराने धनाचे चंचलत्व आणि धनामागे असलेले 15 अनर्थ प्रतिपादन करावेत आणि श्रोत्यापासून धनाची अपेक्षा करावी. हा कसला भ्रम व तो प्रवचनकारासारख्या ज्ञानी म्हणविणाराचाच. तसेच परस्त्री कामेच्छामुळे होणारे अनर्थ प्रतिपादन करावेत. पण प्रवचनाला आकर्षक स्त्रिया असल्या वाचून प्रवचनकाराचे प्रवचन सुधारत नाही. म्हणजे तोंडाचे विषय प्रतिपादन करतो व अंतःकरण स्त्रीवर अभिलाषित होते. ही ज्ञानियाची भ्रमलक्षणे आहेत. आता या मुद्द्यामध्ये दाखवून दिलं की एखादा प्रवचनकार आहे आणि तो प्रवचनात सांगतो की धन चंचल आहे, धनाच्या पाठीमागं अनर्थ आहे, आणि स्वतः मात्र प्रवचन झाल्यावर पैसे मागून घेतो. ही एक. प्रवचनात कोण बसलं आहे? निव्वळ वयस्कर माणसं बसली ते त्याचं प्रवचन रंगत नाही. प्रवचनाला तरुण आकर्षक स्त्रिया दिसल्या म्हणजे मग प्रवचनाला रंग येतो. आता तो तर विषय कसे आहेत, विषयाचं लोलुपत्व नसावं असं प्रवचनात सांगतो आणि स्वतःच्या ठिकाणी मात्र याच अभिलाषा असतात. म्हणजे हे प्रवचनकार करणाऱ्या किंवा प्रवचनकारासारख्या ज्ञानियालासुद्धा ही भ्रमाची लक्षणं दिसून येतात. या भ्रमात बोलण्याच्या ज्ञानाला भ्रम म्हणावे तर या भ्रमात बोलण्याच्या ज्ञानाला ज्ञान म्हणावे तर भ्रम होऊ नये व भ्रम हे अज्ञानाच्या भूमिकेवर तयार होतात. तेव्हा आता आपण जर म्हणलं की तो ज्ञानात बोलतोय, त्याचं ते ज्ञान आहे, तर मग तिथं कसा भ्रम झाला? ज्ञान असेल तर भ्रम कसा झाला? मग एरवी कसं आहे, भ्रम हे अज्ञानाच्या भूमिकेवर असतात, अज्ञानाच्या भूमिकेवरच तयार होतात असे आढळून येते. यावरून विचाररूप शब्दज्ञान व अनुभवाच्या भूमिकेवर विवेकरूप शब्दज्ञान यात फरक पडलेला दिसेल. अज्ञान शब्दज्ञान निश्चयाची जर ही तऱ्हा तर सामान्य जनाला कसा दोष देता येईल? आता जसं वर ज्ञानी याचं घेतलं तसं सांगतात की विचाररूप शब्दज्ञान व अनुभवाच्या भूमिकेवर विचाररूप शब्दज्ञान यात फरक पडलेला दिसेल. शब्दनिर्णयाची शब्दज्ञानियाची जर ही तऱ्हा तर सामान्य ज्ञानाला किंवा सामान्य जनाला कसा दोष देता येईल? आता यात काय पाहिलं आपण की ज्याचं शब्दज्ञान आहे त्याचं बोलणं आणि जो अनुभवातनं बोलतो
त्याची भूमिका यात फरक असतो. म्हणजे नुसतं वरवर बोलणाराला आणि अनुभवाच्या भूमिकेवर बोलणाराला याच्या दोघाच्या ठिकाणी फरक दिसतो. हे आता जर त्यांच्या ठिकाणी होत आहे तर सामान्य जनाच्या ठिकाणी कसं होईल? अध्यासाची भूमिका नीट कळण्यासाठी थोडा मुळापासून विचार करू. ब्रह्मचैतन्य अनंत असून व्यापक आहे. ईशसृष्ट पदार्थाला ते अधिष्ठान असून व्यापकही आहेत. महदाकाश अनंत असून व्यापकही आहेच. त्यात घट आला तर घटातील आकाशाला घटाकाश म्हणतात. घटाशिवाय बाकीचे आकाश अनंत आहेच. महदाकाशाचे गुणधर्म घटाकाशातही असणारच, कारण आकाश एकरस भेदरहित आहे. घटाकाश ही उपाधीवरून बोलली जाणारी कल्पना आहे. वस्तुतः घट आकाशाचा भेद करू शकत नाही, पण आम्ही वाचारंभ विकाराने महदाकाश, घटाकाश, मठाकाश असे भेद करतो व महदाकाशाहून घटाकाश निराळे समजतो. हा भ्रम आहे. आता भ्रम समजून देण्याकरता एक भाग असा आणला की ब्रह्मचैतन्य अनंत आहे, त्याच्या ठिकाणी काय आहे? सर्व व्यापकता आहे. पण ईशसृष्ट पदार्थाच्या जेवढी निर्मिती त्या सगळ्या पदार्थाला अधिष्ठान कोण आहे? तर हे ब्रह्मचैतन्यच आहे. आणि ते सर्व व्यापक असल्यामुळं सगळ्या ठिकाणी. आता ते समजून द्यायला काय घेतलं? दुसरं उदाहरण घेतलं. महदाकाशसुद्धा त्याच्यासारखं सर्व व्यापक आहे आणि त्यात घट आला तर घटातील आकाशाला घटाकाश म्हणतात. म्हणजे संपूर्ण आकाशात जर गाडगं ठेवलं, घट ठेवला, तर त्यात येणाऱ्या पोकळीला आकाश, आजूबाजूला राहिलेल्याला आकाशच म्हणायचं. घटाशिवाय बाकीचे आकाश अनंत आहे. आता घटात येतं बाकीचं सगळं महदाकाश म्हणजे ते अनंतच आहे. महदाकाशाचे गुणधर्म घटाकाशातही असणारच. मग आता तिथं जर ते सगळं जसं त्या लक्षणाने आहे तसं घटामध्ये असलेल्या आकाशाला तीच लक्षणं असतील, कारण आकाश एक रस भेदरहित आहे. कारण दोघाचं लक्षण सारखं, दोघंही एकच. एक आकाश एक रस आहे आणि त्याच्या ठिकाणी कुठलाही भेद नाही. पण घट नावाच्या उपाधीनं आपण त्याला भेद केला. उपाधीत जेवढं काही सामावलं तेवढ्याला घटाकाश ही कल्पना त्या ठिकाणी दिली आणि जे काही बाकीचं सगळं उरलं त्याला महदाकाश नाव दिलं. हे मुळात झालं का? तर नाही, हे म्हणण्याचा विषय आहे. हे आपल्या वाचेनं आपण तसं म्हणू शकतो. मुळात अनंत असलेल्या ब्रह्मात जसं उपाधीनं काही फरक पडला नाही, तसं अनंत असलेल्या आकाशात यानंही काही फरक पडला नाही. पण म्हणण्यात हे घटाकाश आणि हे महदाकाश असं म्हणल्यामुळं आपल्याला तो भ्रम झाला आहे. त्याचप्रमाणे ब्रह्म हे अनंत असून अंतःकरण उपाधीत असलेल्या चैतन्यास कूटस्थ किंवा आत्मा आणि ब्रह्म एकच कसे असेल? असे कधी शक्य आहे काय? हे ठरवितो. आता तसंच जसं हे उदाहरण दिलं आकाशासंबंधी, तसं ब्रह्मचैतन्य सर्व व्यापक आहे आणि त्याच्यातच अंतःकरण उपाधी आली. मग अंतःकरण उपाधी आली की अंतःकरण उपाधीत येणाऱ्या ब्रह्माला कूटस्थ किंवा आत्मा असं नाव आलं. पण असा एक विचार आमच्या ठिकाणी अज्ञानाने येतो की ब्रह्म आणि कूटस्थ चैतन्य, ब्रह्म आणि आत्मा हे वेगवेगळे आहेत, हे एक कसे असतील? असा त्या ठिकाणी आमच्या ठिकाणी भ्रम होतो. येथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की जड पदार्थावर होणाऱ्या अध्यासास द्रष्टा पाहणारा चेतन कोणीतरी निराळा असावा लागतो. परस्पर दोरीला सर्पाचा भ्रम होत नाही. त्याला पाहता निराळा चेतन असतो. आता एक दुसरं लक्षण ठेवायचं
की जडावर जडाचा अध्यास होत नाही आणि जडाला अध्यास होत नाही. मग पाहणारा जो असतो तो चेतन असतो आणि त्याच्या ठिकाणी अध्यास होतो. उदाहरण कसं सांगितलं की दोरीवर सर्प आहे पण दोरीलाच सर्प आहे असा अध्यास होत नाही. ते तर पाहणारा जो कोणी असेल त्याला मात्र त्या दोरीवर सर्प आहे असं वाटतं. म्हणजे पाहणारा चेतन असला पाहिजे तरच अध्यास होतो. उदाहरणार्थ घरात पकवाज उभा ठेवलेला आहे, त्यावर खडा पडला तर तेथे कोणी ऐकणारा नसला तर आवाजाचे ज्ञान व त्या ज्ञानावर भ्रम कोणालाच होणार नाही. पण स्वतः गवई गाणे म्हणत असला तर त्याचा श्रोता कोणी असला तरीही आणि कोणी नसला तरी त्याला स्वतःला श्रोता होता येते. आता जसं पकवास ठेवला आहे आणि वरून एक बारका खडा पडला पण कोणीच जवळपास नसलं तर तो आवाज कोणालाच ऐकू येणार नाही. पण जसं एखादा गवई स्वतः गायला लागला तर त्याला त्याचं गाणं ऐकू येतच. म्हणजे जगत अध्यासाला भ्रम होणारा द्रष्टा कोणी निराळा लागत नसून त्या भ्रमाला स्वतः आत्माच द्रष्टा होतो. आता हे सगळं पाहायचं जरी झालं तरी द्रष्टाच असला पाहिजे आणि तो द्रष्टा कोण आहे तर आत्माच आहे. कारण ज्ञान कोणालाच नाही, दुसरं आत्म्याला आहे. आता त्याच्या ठिकाणी काय आहे की हा भ्रम कसा होतो ते आपण पाहणार. आपणाला स्वप्न पडते तेव्हा ईशसृष्ट जगातील एकाही वस्तूचा उपयोग करून न घेता आत्मा स्वप्न जगत आपण बनवितो व आपणच अविद्यावृत्तीने द्रष्टा होतो. जागा झाल्यावर स्वप्न खोटे होते हे सत्ववृत्तीने आपणच ठरवतो. आता आपल्याला स्वप्न पडतं, स्वप्नात हे सगळे पदार्थ दिसतात, ते आपण ईश्वरानं बनवलेल्या सृष्टीतले काही नेले नाहीत. मग कोण तिथं तर आत्माच हे सगळं बनवतो आणि आपल्याला ते स्वप्न सगळं दाखवतो. म्हणजे मग त्यात हे सगळं बनवणं आणि अविद्यावृत्तीनं द्रष्टा होणं हे आत्म्याचंच काम आहे. पण जागा झाल्यावर स्वप्न खोटं होतं हे आपणच म्हणतो, आपल्यालाच त्या कळतं कारण ती सत्ववृत्ती त्यावेळेस असते. अंतःकरणोपहित चैतन्य म्हणजेच कूटस्थ व निरुपाहित चैतन्य म्हणजे ब्रह्म हे एक कसे असू शकतील. घटाकाशाने म्हणावे की मी महदाकाश कसे असू शकेल, तरी घटाकाशाने का म्हणावे. घट या उपाधीकडे पाहून मी उपाधीच्या आतला म्हणून उपाधी बाहेरचा निराळा हे उपाधीमुळे उपाधीकडे पाहून व उपाधी लक्षात आणून ठरवितो. आता दुसरं गोष्ट आपल्या ठिकाणी कसं अज्ञानाने होतं ते पाहायचं आहे की अंतःकरणोपहित चैतन्य म्हणजे ब्रह्मच आहे किंवा त्याला कूटस्थ म्हणायचं आणि निरुपाहित चैतन्य हे ब्रह्म आहे. पण हे दोन्ही एक कसे असू शकतील असा आमचा भ्रम आहे. कारण घटातल्या आकाशानं मी मोठ्या एवढ्या सगळ्या महद आकाशाचा नाही, माझं जर काही असेल तर तेवढं कुठं आहे असं ते म्हणू शकतो. कारण का त्याने उपाधीकडं पाहिलं, घट उपाधीकडं पाहून घट उपाधीच्या आतलं जेवढं आकाश आहे मी एवढाच आहे असं त्याने केलं. आता एक तुकोबारायाचा अभंग आहे की गंगेकाठी होता आड. आता जो काही गंगा नदी वाहती तिच्या शेजारी आड आहे, पण गंगेतलं पाणी आणि आडातलं पाणी एकच जरी असलं तरी आड म्हणतो मी बघा गोल आहे, माझ्या ठिकाणी पाणी आहे, माझं पाणी हालत नाही. आणि नदीचं पाणी नदीच्या प्रवाहासारखं आहे, ते सारखं हालतं. म्हणजे हे पाणी एक असूनसुद्धा आडाचं गोलपणा धारण करून आपल्या ठिकाणी काय आहे की मीपणा धारण केला. तुकोबाराय म्हणजे गोदे काठी होता आड, हे त्यांनी काय आहे अभंग केलेला आहे तुकोबारायांनी. तो कसा तर उपाधीकडं पाहून कसं आपण वेगळे असं ठरवतो, तसं उपाधीकडं पाहूनच
त्यातल्या उपाधीच्या आत जे काही असेल ते आणि उपाधीच्या बाहेरचं जे ते निराळेत असा ज्याच्या ठिकाणी होतो त्याच्यामुळं हे सगळं उपाधीच्या लक्षात येतं. मग उपाधीनं त्याने आपल्याला वेगळं करून घेतलं. त्याप्रमाणे अंतःकरणोपहित चैतन्याने अंतःकरण उपाधीवरून आपण व्यापक चैतन्याहून भिन्न समजावे. आता हे आपल्या ठिकाणी झालं, हे अज्ञान आहे. अंतःकरणोपहित चैतन्याने अंतःकरण उपाधीहून आपण व्यापक चैतन्य भिन्न समजावे. आता जे काही असलेलं अंतःकरण उपाधीत येणारं चैतन्य आणि बाहेर असलेलं व्यापक चैतन्य आम्ही ते वेगवेगळे असं समजलं जातं. आणि चैतन्य ज्ञानवान सच्चिदानंद रूप असल्यामुळे त्याच्या अंगी समजणं किंवा कळणं हे आहे. आता जे चैतन्य आहे ते सच्चिदानंद रूप आहे, त्यामुळं त्याच्या ठिकाणी समज आहे, त्याला कळणं आहे. यात कळण्याला कळणे ठरवावे किंवा न कळणे ठरवावे. न कळणे म्हणावे तर व्यापक ब्रह्माहून निराळा आहे हे त्याला कळते, व कळते म्हणावे तर भिन्नत्व तेच ठरवितो. म्हणून कळण्यावर ज्ञानावर न कळण्याचे अज्ञानाचे आवरण आहे असे शास्त्र म्हणते, ते पटते. आता पहा, उदाहरण कसं दिलं तर अंतःकरणात आलेलं जे चैतन्य आहे ते सुद्धा सच्चिदानंदच आहे आणि त्यालासुद्धा काय आहे, ब्रह्मासारखं कळणं त्याच्या ठिकाणी आहे. मग तो काय आहे की जे काही आपल्या ठिकाणी आहे ते मला कळत नाही असं जर म्हणत असेल तर त्याच्या ठिकाणी जे काही कळणं आलं ते कुठून आलं? कारण कळण्याशिवाय न कळणं कसं कळलं? म्हणून कळतंय तरी पण तो स्वतःला भिन्न ठरवतो. म्हणून या कळण्यावर म्हणजे त्या ज्ञानावर अज्ञानाचं आवरण आलं, हेच त्या ठिकाणी आहे. आता जे ज्ञान आहे ते आत्म्याचंच ज्ञान आहे, पण आपल्या ठिकाणी अज्ञान कसं झालं तर अज्ञानाचं आवरण त्याच्यावर आलं म्हणून ते अज्ञान झालं. स्थूल शरीर उपाधी वारंवार बदलतात. त्या कर्मफलभोगानुसार व कर्मफलभोग पूर्ण होईपर्यंत असतात. आता एक एक गोष्ट आपण पाहू. मुळात सगळ्याचे स्थूल देह आहेत, पण ते कायमचे नाहीत, ते सारखे बदलत असतात. आणि जसं जसं कर्म त्याचं फल आणि त्याचा भोग या अनुरूप त्या फलभोग पूर्ण होईपर्यंत असतात. आता जो जो फलाचा भोग त्या ठिकाणी येतो तो फलभोग होईपर्यंत त्या स्थूल देहाचं जे असणं आहे ते आहे. एकाच कर्मफलभोगाला एकच उपाधी असावी असे ठरविता येत नाही. आता जो जो फलभोग आहे त्यावेळेस स्थूल उपाधी तीच सगळीकडे असेल असं नाही. वेदाध्ययनाच्या कर्माला द्विजाचे शरीर असावे. मग ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे तिन्ही वर्ण द्विजच आहेत. यातील कोणत्याही जातीचे चालेल. एक काढून दुसरे त्याच द्विजापैकी निराळ्या वर्णाचे दिले तरी वेदाध्ययनाचे कर्म चालू शकेल. आता दुसरी गोष्ट आली की वेदाध्ययन हे जे काही आहे हे द्विज या शरीराला असते. द्विज कोण कोण आहे तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. मग कदाचित शरीर बदलून ब्राह्मण क्षत्रिय वर्णात गेला किंवा वैश्य वर्णात गेला तरी त्याला वेदाध्ययनाचा अधिकार आहे. मग तिथे गेल्यावर तो त्याप्रमाणे कर्म चालू ठेवतो. परंतु अंतःकरण उपाधी एकच असून ती कधीही बदलत नाही. फक्त ब्रह्मज्ञानानेच तिचा क्षय होणार आहे. पण यात अंतःकरण उपाधी मात्र तीच असते. आता एवढंच आहे की ती जन्मजन्म जरी फिरलो तर आपल्याला तीच उपाधी. हिचा लय कधी होईल तर फक्त ब्रह्मज्ञान झाल्यावरच होतो. म्हणून आमचे जन्ममरण कितीही झाले तरी आमचे अज्ञान व मूळचा भ्रम म्हणजे अध्यास कायमच राहणार आहे.
आता त्याच्याकरता आपण किती जन्म मरणात फिरत गेलो तर हे जे अज्ञान आणि त्यांनी झालेलं आवरण, त्यांनी झालेला अध्यास किंवा भ्रम हा कायम राहील. कधी संपेल तो? जर तुम्हाला ब्रह्मज्ञान झालं तरच. तोपर्यंत नाही. म्हणजे ज्याच्यावर अध्यास झाला आहे त्याचं ज्ञान झाल्याशिवाय तो अध्यास दूर होत नाही. म्हणून त्याचा जोपर्यंत आहे तोपर्यंत तो भ्रम आपल्या ठिकाणी किती जन्मजन्म चाललं तरी तो भ्रम राहणारच आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.